राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम श्री राम जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। कपिल जी सांगता है की हे शिष्या भीष्म पितामह धर्मराजाला सांगतात आणि रश्मीला कपिल मुनी सांगतात की सगळ्या वर्ण आश्रमामध्ये प्रवृत्ती एकच आहे. प्रवृत्ती नीट करण्याकरता कर्माचं आचरण शास्त्रानं सांगितलेलं आहे. माणसाची प्रवृत्ती जी आहे, आपण म्हणतो ना तू फार लवाड बोलतो, तुझी प्रवृत्ती चांगली नाही. म्हणजे प्रवृत्तीमध्ये कोणी प्रवेश केला आहे? लोभ आणि काम. म्हणून सगळ्या वर्णांना सगळे अधिकार आहे, पण ज्यांच्या प्रवृत्तीमध्ये काम आणि लोभ आहे त्यांना काही अधिकार दिलेले नाही. आता बा तुम्हाला सरकारने सांगितलं की बा आम्हाला भगिनींना मानधन द्यायचं. माणसांचे नाव होते का? किती माणसांची नावं सापडल्या? आता हे बाय का काय प्रवृत्ती आहे? मग अशा प्रवृत्तीला अधिकार देता येतील का? पण आजचंच तुमचं उदाहरण माझ्या महाभारतात बसलं. माणसाची प्रवृत्ती चांगली पाहिजे. मालक कामावर ठेवायला तयार आहे, पगार द्यायला तयार आहे. आज माणसाची काम करण्याची प्रवृत्ती, सरकारी कर्मचारी असो, राज्य कर्मचारी असो का वर्कर असो, काम करण्याची प्रवृत्ती नाही. शाळेसारखी मधली सुट्टी व्हायला पाहिजे कधी सगळ्यांची. शाळेत 2 सुट्ट्या होत्या, एक खायची आणि याची. त्याच्याकरता 20 मिनटं लावता येईल याच्याकरता. असं चालेल का शेतकऱ्याला? पाणी प्यायला सगळे गेले का 1 तास घालून टाकतात. मग 5 तासातले किती वेळ गेला? आपण 5 तासात किती प्रामाणिक काम करतो असं जर सगळ्यांच्या लक्षात आलं तर देश पुढे किती उशिरा म्हटलं जाईल. म्हणजे तयारी आपली नाही. कंपनी पुढे गेल्याशिवाय पगार निघेल का? साधी गोष्ट आहे. शिक्षकानं शिकवल्याशिवाय आणि विद्यार्थ्यांनी शिकल्याशिवाय शाळेचं नाव निघेल का? किती वर्ष लालजी नारायणचं नाव निघायचं. पहिलाच माणूस यायचा त्यांचा लहानाचा, तोही महाराष्ट्रात. का? तर सगळे जातीवंत शिकवणारे होते आणि सगळे जातीवंत पुढे जा. आज जेवढे डॉक्टर आहे ना ते लहानामधून पहिले आलेले जास्ती आहेत. कारण माणूस घडला पाहिजे ही प्रवृत्ती होती आणि आपण घडले पाहिजे ही प्रवृत्ती होती.
आज प्रवृत्तीच नाही. म्हणून सगळ्यांनी काय केलं आहे, सर्व भेंडी पर्व काळ, हे जुना शब्द आहे हा. तर हा शब्द पडला कसा, तर एका गावामध्ये एक ब्राह्मण गतप्राण झाला. त्याचा मुलगा लहान होता. मग आता चरित्रार्थ चालायला पाहिजे, तर ब्राह्मणाचा चरित्रार्थ गावच्या पाटलावर अवलंबून असतो. त्याने सांगितलं की याला ज्ञान होईपर्यंत याला भिक्षा मागण्याकरता काहीतरी शिकवलं पाहिजे. म्हणून शेतातल्या भेंड्या, पूर्वी काही तुमच्याकडे माळ लगेच बाजारात मिळत नसे, तुळशीची माळसुद्धा मोठ्या पराकाष्ठाने मिळायची. आता तुळशीच्या नावावर खोट्या लाकडाच्या माळा मिळत आहे. काय प्रवृत्ती झाली आहे, चांगली माळ देण्याची आहे का नाही, खोटे रुद्राक्ष मिळत आहे, खोटे बोटातले खडे मिळत आहे. प्रवृत्ती चांगली आहे का? मग तुम्हाला हे ब्रह्मज्ञान सांगायचं का ज्याची प्रवृत्ती चांगली नाही त्याला? कारण सांगून काही उपयोग होईल का? हे ब्रह्मज्ञान त्याने ऐकायचं की ज्याची प्रवृत्ती सुधरवून घेण्याची तयारी आहे. झालं? ज्ञानेश्वरी वाचून उपयोग झाला का? नाही. आपण ज्ञानेश्वरी फुकट मिळण्याकरता खोटं बोलतो, जवळ असून नाही आहे म्हणतो. काय प्रवृत्ती आहे? प्रवृत्तीतून तुम्हाला निवृत्त करायचं आहे, म्हणून हे ज्ञान आहे. प्रवृत्ती खराब आहे म्हणून तिला दुरुस्त करायची आहे, त्याच्याकरता सत्संग आहे. व सत्संग केल्याने काय होईल? तुटती कुबुद्धी, तुटती कुबुद्धी. म्हणून तुकडोजी महाराजाचं एक भजन आहे, मला माणूस हवा, मला माणूस हवा, मला कर्मचारी असावा, मला फॅक्टरीचा चेअरमन चांगला असावा, साखर कारखान्याचा दिवाळे काढणारे नको, मला माणूस हवा, मला माणूस हवा. का बोरडून गेले ते? का? कारण चेअरमन चांगला असल्याशिवाय वर्कर चांगला राहू शकत नाही, आणि वर्कराने चांगलं काम केल्याशिवाय चेअरमनचे 5 वर्ष चांगले निघणार नाही. तुमचे साखर कारखाने पण काय झालंय, कर्ज घेऊन घ्यायचं. प्रवृत्ती नीट झाली पाहिजे, आणि प्रवृत्ती नीट करण्याकरता शब्द ब्रह्म आणि परब्रह्म 2 गोष्टी आहेत. शब्द ब्रह्म म्हणजे हे ग्रंथ आहे, आणि परब्रह्म म्हणजे या शब्दातून तुम्हाला परमात्म्याकडे न्यायचं आहे. आणि परमात्म्या जाण्याकरता तुमची प्रवृत्ती सुधारली पाहिजे. दिवसेंदिवस माणसाची प्रवृत्ती लोभी न होता निवृत्तीच्या मार्गाकडे गेली पाहिजे, की मला काही बरोबर न्यायचं नाही. याच्याकडे हे आहे. सगळे वाचत आहे, ऐकतात सगळे आहे, पण प्रवृत्तीत बदल होत नाही. म्हणून कर्माचं आचरण शास्त्रानं कामना आणि अहंकार घालवण्याकरता सांगितलं आहे. शास्त्रानं जे कर्मकांड सांगितलं आहे ते कर्मकांड मनातल्या कामना आणि त्या स्वरूपानं आपल्याला निर्माण झालेला कर्माचा, द्रव्याचा, सत्तेचा अहंकार, कामना आणि अहंकार याच्या त्यागाकरता आपल्याला हे कर्मकांड सांगितलं आहे. आणि असं जर आपण करू तर आपल्याला पुरुषार्थ साधता येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरुषार्थ आहे. पहा तुम्ही, लोक म्हणतात नाही हे ग्रस्त चांगले होते, आई गेले पण हे नाव कमवून गेले. हा काय आहे? पुरुषार्थ आहे. नाही तर सुना सुद्धा म्हणता गेले बाबा बरं झाले, फारच बडबड करत होते. बाई सुद्धा म्हणते मी कधी किदरली होती, किदरली. असं आहे, असं आहे. म्हणून प्रवचन ऐकल्यानंतर आपली प्रवृत्ती सुधारली. म्हणून त्या दिवशी एकादशीला मी काय सांगितलं, इतक्या दिवस झाले तुम्हाला सुतवृद्धी येते, पुन्हा तेच. मागच्या वर्षी मी गणपती बसवायचा का नाही दिवस याचे मोठे बोर्ड लावले होते.
1 वर्षी जो शास्त्रार्थ आहे तो जन्मभर राहील, त्याच्यात बदल नाही होत. म्हणून आपल्याला अनुभव आला पाहिजे. तुम्ही 4 लोकांना सांगितलं पाहिजे नाही रे सुटकात असं करता येत नाही, वृद्धीत असं करता येत नाही, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे आपल्या लक्षात नाही येत. आपण काय करतो, कामापुरते मामा, कामापुरतं धर्म करायचा, कामापुरतं यज्ञयाग करायचा आणि मग सोडून जायचं. आपण त्यामध्ये धर्मप्रवृत्ती ठेवत नाही. मी एवढ्या घाईत हे का करायला लावलं याचं कारण झालं, घड्याळ बंद नसावं, नाही तर मग त्याला पालथं मारून ठेवा. तुमच्याही घरात जर बंद घड्याळे असतील तर त्याच्याने विपरीत गोष्टी घडतात, त्याला पालथं मारून ठेवा. पण चालू असलेलं घड्याळ बंद स्थितीत ठेवायचं नाही. एवढ्याकरता मला दिसलं नाही केव्हा संध्याकाळचं, तुम्ही लगेच चालू करून टाकायचं. घटिका यंत्र येते आपल्या शास्त्रामध्ये, घटिका यंत्र आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते मी त्याला म्हटलं लाव आहे सेल, आत्ता लावून टाक, नसतं तर मग उद्या पाहिलं असतं. पण त्याच्या निमित्ताने सांगितलं गेलं की घड्याळ बंद ठेवायचं नाही. आपल्याकडे एक कविता होती, घड्याळ माझे कटकट करे, आठवते का? हां, आधीचे घड्याळ, म्हणजे ते बंद नको, नादुरुस्त मशीन ठेवू नये. ते भंगार होतं. भंगार हे लक्ष्मीला अतिशय त्रास देतो. किती अलक्ष्मी आहे ना, भंगार म्हणजे काय आहे, अलक्ष्मी. म्हणून ती जास्त ठेवायची नाही. अहंकाराचा त्याग केला जातो, त्यालाच पुरुषार्थ कळतो. म्हणून वर्णाश्रमाचं कर्तव्याचं पालन. अरे काम झालं की त्याला एक सपोर्ट तो वाट पाहिजे नाही. काका देणार आहे तर कर्तव्य आणि आश्रमाला धरून कर्तव्याचं पालन केल्यावर काय मिळतं, अक्षय सुखाची प्राप्ती होते. संबंधाकडे लक्ष ठेवा, शब्दाकडे. अक्षय सुख जे कधी संपत नाही, आणि संतोष हा हे अक्षय सुख आहे. संतोषम परमम धामम. कोणी जर विचारलं गाव कसं चाललंय, एकदम मस्त, असंही मी सांगायचं की गुरुजीने सांगितलं म्हणजे मोंडे जळायला लागतील. काही लोकांना ना असं सांगायचं की दुसरा जळला पाहिजे, असंही नाही करत. बघ मुलं कसे आहे, छान, वंडरफुल शब्द वापरायचा, कारण दुसरा जळतो. म्हणजे आपलं वैभव दाखवताना दुसऱ्याला ईर्ष्याने निर्माण होते, हे लक्षात घ्या. कसं आहे, ठीक आहे, असं जेवायला मिळतं तसं जेवायला मिळतं, नामक करतं, वरवर करता, काहीच बोलायचं नाही. संतोषम परमम धामम. संतोष अक्षय सुखाची प्राप्ती होते. म्हणून मनुष्यानं विवेकानुसार समस्त दोषांचं ज्ञानाचं परिमार्जन करत जावं. ज्ञानाने काय होतं, परिमार्जन. जसं आपण हे झाडलं आणि याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं, आता याच्यावर माणूस पडून जाईल म्हणून आपण सडा घालत नाही, पण शिंपडलं की जागा शुद्ध होते. मग आता इथे पाणी मारायचं आणि काय करायचं, तर पंखा लावला की हवेने सुद्धा जागा, जल आणि हवा हे शुद्धीकरण करतं, लक्षात ठेवा. म्हणून आपण हवेलाही देव म्हणतो. पूर्वी शरीर गेलं की स्त्रिया असं करायचं, काय करायचं, ते शुद्धीकरण करायचं त्या माणसाच्या पुढे, आणि तो त्याचं शरीर जाईल तोपर्यंत पुढे पाणी टाकायचं आहे.
पोरांना मी इथपर्यंत हळदी कुंकू टाकायला सांगितलं होतं त्या दिवशी. जितकं पैशाचं लागतील तेवढं ते जोपर्यंत येईल गाडी तोपर्यंत तेवढं हळदी कुंकू टाका. सौभाग्यवती बाईची जाताना हळदी कुंकाचा सडा नाही टाकायचा, हळदी कुंकूच फेकायचं. जसं रथावर गुलाल फेकला जातो तसं हळदी कुंकू फेकायचं आणि त्याच्यावरून न्यायचं तिला, कारण ती सौभाग्य लुटत चालली. सौभाग्य म्हणजे चांगलं भाग्य. श्री जन्मामध्ये याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. म्हणून अक्षय सुख, अक्षय सुख येते त्याचं परिमार्जन करतं शास्त्र. शास्त्रानं काय केलंय की वृत्तीला शुद्ध करण्याचं काम केलं आणि एकदा वृत्ती शुद्ध झाली की जन्म मरणाच्या चक्राचं सर्वस्व नाश झाला. गुरुकृपे त्याचा नाश झाला. कपिल जी म्हणतात सर्व लोकांना वेद प्रमाण आहे, पण वेदाचं उल्लंघन त्यांना कळत नाही, म्हणून त्यांच्याकरता ब्रह्माचे दोन स्वरूप सांगितले, शब्दब्रह्म आणि परब्रह्म. आता शब्दब्रह्म हे ब्राह्मणाला प्रामाण्य मानते, पण सर्व समाजाला शब्दब्रह्म कळत नाही. मग त्यांच्याकरता ब्रह्म सांगताना नाम ब्रह्माला शब्दब्रह्म सांगितलं आहे. हा निर्गुण परमात्मा आहे. अजून बऱ्याच धर्माच्या गुरूंना अजून कळत नाही की सगुण आणि निर्गुण काय आहे. फक्त सनातन धर्मालाच कळालेलं आहे. सनातन धर्मालाच कळालेलं आहे की सगुण आणि निर्गुण काय आहे. तर नाम हे सगुण आहे आणि निर्गुण जे आहे ते फक्त डोळे बंद करायचे, आधी पांढरा लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट असं असं करत करत ती मग ज्योत, आणि ज्योत दिसली की सगळं आत्मस्वरूप चिदानंद स्वरूपम शिवोम. आता हा श्लोक माहिती आहे, पण बसल्याने काय क्रिया करावी हे कोणाला माहीत नसते. म्हणून मी पुष्कळ लोकांना काय म्हटलं, तुम्ही म्हणण्यापेक्षा या मोबाईलवरचं ऐकत राहा, कारण ते म्हणणारे जे आहे ना ते स्वरात आणि लयात म्हणतात आणि त्याचा परिणाम जास्त होतो. ज्ञान संगीतानं सुद्धा वाढत जातं, पण संगीत कामप्रधान, म्हणून सगळ्यांना अधिकार आहे का संगीत म्हणायचा नाही. जसं कर्मकांड सगळ्यांना अधिकार नाही तसं आहे. आता शब्द ब्रह्म आहे आणि परब्रह्म आहे. शब्द ब्रह्म लोक पारंगत असतात, पण परब्रह्म पारंगत करण्याकरता त्याग करावा. आपण एवढ्याचा त्याग करू शकत नाही. म्हणून निष्काम भावनेनं अग्निहोत्र कर्मकांड केलं तर फळ मिळतं. निष्काम भावनेनं. परवा आजी आल्या ते म्हणत आता तुमच्याकडे 2 कुंड आहे, 2 कुंड का बरं मंदिरामध्ये? म्हटलं हे माझं आहे. सकाळ संध्याकाळ देवाच्या मंदिरामध्ये अग्निनारायणाच्या योगाने काही आहुती द्याव्या लागतात, त्याच्याशिवाय देवाला तेज येत नाही. आणि ते जे कुंड आहे, कोणाचं काही कर्म असेल त्याच्याकरता, सगळ्याच सकाम कर्माकरता ते कुंड वापरता येणार. मग त्या आजीने विचारलं, आमच्याकडे जे वैष्णदेव पात्र आहे त्याच्यामध्ये सकाळी हवन केलं तर चालेल का? म्हटलं हो, ताम्र हे शुद्ध आहे, फक्त प्रत्येक वेळेस त्याला तुम्ही स्वच्छ करून घेतलं मग रोज ना आली का पंचायत. हे असे असतात. शास्त्र विचारायला जातात, पण त्यांची पालन करण्याची ताकद, म्हणून सगळ्यांना शास्त्र सांगता येत असं आहे. बरेच लोक काय करतात, सकाळचं हवन झालं की ते स्वच्छ घासून घेतात आणि दुपारचं वैष्णदेव झाला की विसळून घेतात आणि संध्याकाळी परत त्याच्यात हवन करतात. कारण संसारी माणसाने 3-3 पात्र ठेवले जमणार आहे का त्याला? त्याच्यात आणखीन एक पर्याय आहे. जर त्याच पात्रात करायचं असेल तर केळीचं पान खाली ठेवायचं, वरती अग्निपेट वाजवा.
पळसाचं पान खाली ठेवायचं, नंतर अग्नी पान. पण तुम्ही पळस पाहायला कुठे जा? आता केळीचं पान जळवाला आहे म्हणून ठीक आहे, आणि नाशिक जिल्ह्यात गेलं तर कशाचं केळीचं पान? मोहाच्या पत्रिका आहे. पळस पण कमी आता झालं तिकडे, कारण हजारो पत्रिका लागते नाशिक शहरामध्ये, त्र्यंबक शहरामध्ये हजारो. असं आहे. मग त्याच्यापेक्षा दूध घेतलेलं सगळ्यात होतं. पण आणखीन आधी सारखं सारखं धुतलं गरम झालं तर लवकर फुटी. मग आता अशा बाईला काय सांगणार तुम्ही? अशा लोकांकडून कर्म होत, म्हणून समर्थाने सांगितलं यथा सांग कर्म तेही घडेना आणि घडे गाठी पुण्य तेही पडेना. म्हणून इतर लोकांना आघाडी कशावर टाकायला सांगितली? तव्यावर. म्हणजे तवा लोखंड आहे, गाईच्या गोमित्रानं तो पवित्र होतो, शेणाने अपवित्र नाही आहे. तिथे काय पडलंय? म्हणून त्यांना याच्यावर आघाडी टाकायला सांगितली, तव्यावर. लोखंडावर टाकता येत नाही, पण तिथे काय ठेवली? गौरी. गौरीवर अगदी पेटवला आणि त्याला 2 गौऱ्या लागल्या आणि त्याच्यात आहुती दिली, लोखंडातली दिली. म्हणून धर्म पर्याय आणि शास्त्र पर्याय हे देश काल परिस्थितीवर असे 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 करावे लागतं. असं आहे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत जीवन मानवी होत नाही. निष्काम भावनेनं कर्मकांड केलं पाहिजे, म्हणजे पापातून मनुष्य निवृत्त होतो. सकाम भावनेनं कर्म केलं म्हणजे पाप वाढत जातं. मग सकाम कर्माची सवय लागते. हे महादेवाला टाकलं की असं होईल, ते महादेवाला टाकलं की असं होईल. मग कोणाचं छोटं जरी शमीपत्र असेल तर वरपून घ्यायचं. आता ते छोटं झाड तर मरून जाईल, मग लगेच वरपलं तर. हे असं झालं सगळीकडे. बेल वरपून पहा, त्याला काटे असतात, असं निवडावं लागतं त्याला. बरं 2-3 पानापैकी एक तुटलं की गेलं बाहेर. एक ग्रस्त म्हणे वाया जात. म्हटलं वाया नाही घालवायचं, तुला ते कुठं उपयोग करायचा का? त्याच्यावर राम नाम लिहिून महादेवावर पाहून दे, सदुपयोग होऊन जाईल. म्हणून सज्जनाचे संगती. काय वाया घालवायचं आणि काही नाही वाया घालवायचं. पूर्वी शेतकरी कोथिंबीर उपटून तिचं गुड धुत असे, आता तो पण म्हणतो जड भरण्याकरता तसे दिवस अर्धवट चालले. त्याला माती यायची नाही पूर्वी, आता माती येतेच. कारण तो काय म्हणतो, आता किती किती जड भरेल ती. आणि एक दिवशी 10 रुपयाची एवढी देतो. चांगली बाई वड्या करून खाते, आळशी बाईची वाया जाते. चांगली बाई काय आले ना, वड्या करून टाक, नाही तो वाढून टाक, उन्हाळ्यात वापरू. ही म्हणते काय वाढून टाक, चालली डस्टबिनमध्ये. असं आहे. मग ती सासू बोलली की वाईट वाटते, काय कंजूस आहे या काड्यांमध्ये जीव आहे त्यांचा. असं आहे. सकाम कर्म आणि प्रवृत्ती घाण हे इथे सुंदर. प्रवृत्ती ईश्वरानं दिलेलं आहे, ते वाया घालवायचं. हे सिद्धांत समजले पाहिजे. निसर्ग कोपत नाही, मनुष्याला निसर्ग शिक्षा देतं, कोपत नाही, ते शिक्षा देतं. या अहलाबादला वर्षातून एकदा त्या झोपलेल्या मारुतीपर्यंत त्रिवेणी संगमाचं पाणी येतं. आणि पाणी आलं, मारुतीला आंघोळ झाली की मोठा उत्सव होतो. कालपासून चालू आहे जोरात उत्सव त्यांचा. म्हणजे लोक दर्शनाला येतात की मारुती शुद्ध झाले त्रिवेणीच्या पाण्याला. आणून टाकणं वेगळं आणि नदी मंदिरात जाणं वेगळं.
माऊली त्या त्रिवेणी संगमावर एक कडी करते. त्रिवेणी संगम नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता किती लोक जाऊन आले पण पुन्हा काही ते आहे का त्याचं काही नाही. हा मस्त आहे असं आहे. हे आपलं सकाम कर्म आणि निष्काम कर्म. तुम्ही त्रिवेणी संगमात स्नान झालं तुमचं सकाम भावना कमी झाली पाहिजे. निष्काम भावना जेव्हा होईल त्यावेळेला त्या त्रिवेणीच्या स्नानाचं फळ आहे. म्हणून माऊलींनी सांगून टाकलं तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. तीर्थव्रतावर भाव धर करुणा कर. तुझ्याकडे दोन पाहुणे येतील शांती दया पाहुणा हरी करी. शांती आणि दया तुमच्या वृत्तीत आली की हरी आला. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी सरली एरधार सफळ झाला व्यापार. सगळा व्यापार म्हणजे जन्म मरणाचा संपून नाही. म्हणून विशुद्ध ज्ञानानं परब्रह्माचा निश्चय कळतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत क्रोध येत नाही. परब्रह्मच्या जाणे म्हणजे क्रोध न येणे. आता तर क्रोध नुसतं मुलगा सकाळी लवकर उठला नाही तर एवढा संताप येतो की ब्लड बरोबर असून जातात. 2 गोळ्या घेणं पडतात डबल डोस. उठला नसेल एखाद दिवशी जवळ बसावं त्याच्या डोक्यावरून हात फिरवावं त्याला समजून सांगावं याच वेळेला अभ्यास करायची वेळ मिळते. पुन्हा जीवन बदलून जातं बाळ. क्रोध केल्यानं त्याच्या मनामध्ये जर काही भय घुसलं तर उलटं उभं राहतं. पण प्रेमानं बोलल्यावर उलटं उभं राहणार नाही. म्हणून क्रोध नाश करतो. क्रोधाने परब्रह्म टिकत नाही. विश्वामित्राचं परब्रह्मत्व प्राप्त झालं नाही. शेवटी ब्रह्म ऋषी कोणी म्हटलंच नाही. शेवटी वसिष्ठाने म्हटलं या ब्रह्म ऋषी तेव्हा झालं. असं आहे. ह्या गोष्टी कळायला पाहिजे. आता हे प्रत्येक मंदिरं उत्सव करताना हे पत्रिका छापतात आणि पत्रिका पाठवतात. मला म्हणत तुमच्याकडे पत्रिका. आमच्याकडे पत्रिका छापली जात नाही. तो बोर्ड लिहिला जातो. तरी एवढे लोक येतात रामनवमीला. म्हणलं हो काही उद्या काही कार्यक्रम आहे असं आपण पेपरला देत नाही तरी लोक हजर असतात. 2 जर नोम्या आल्या तर राम मंदिरात उद्याच असेल ते पहिल्याला कल्पनाच करणार नाही. असं होणारच नाही. ते बरोबर जन्माष्टमी पहिलीच असेल बरोबर लोक येऊन जाते. मग ते दुसरी करताना त्यांच्याकडे लोक नसतात. ठिकाणी पहिली करून घेताना लोक ओढून येतात. असं नाही लोक ओढता येत. लोकांना उत्सवामध्ये काहीतरी ऐकायला पाहिजे असतं. आणि कीर्तन उत्सवाचं फक्त आपल्याच देवळात असतं. म्हणून मंदिरामध्ये कीर्तन आणि प्रवचन आणि त्या देवाचं पुराण हे रोज देवाला ऐकवलं पाहिजे. श्रोत्यांना नाही. जसं देवापुढे प्रवचन कीर्तन होईल तसं देवळामध्ये हे शब्द ब्रह्म परब्रह्म रूपाने लोकांना अनुभवाला येतील. आपलं तर मंदिर म्हणजे कसे फॅशन सेंटर झाले हल्ली. इथे काहीच नाही गरबड. मोठ्या याच्याने हा फुलावाला बसला नाही. तर इतक्या दिवस फुलावाला सुद्धा आमच्याकडे नव्हता. नाही कुणालाच बसू द्यायचं. ते आधी मला काल नवरा दिवशी मी याला म्हटलं काढतील बाहेर. हे पोलीसचं मंदिर आहे. इथं शिस्त मोडायची नाही म्हणजे नाही. हा जरी असला ना तरी रात्री 10 सव्वा 10 माणसं नजरात ठेवून जातात. दर्शनाला येतात. दुसऱ्या दिवशी ते सांगतील मला की रात्री मी 11 वाजता आलो तेव्हा 2 लोक झोपलेले होते. इतकं नियंत्रण आहे. लाईट गेले तर CCTV दिसणार नाही. पण हे माणसं मात्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. नियंत्रण पाहिजे ना.
ते काही विकले नाही, ते बरोबर दर्शनाला येणारे, किती वाजता काय वाजता, दुपारी सुद्धा येणारे लोक ते बरोबर निरोप देतील. मध्ये जो एक आमचा माणूस होता ना, तो गाड्या लावायचे पैसे घे. मला 4-5 लोकांनी सांगितलं. मी म्हटलं जाऊ दे, तो त्याचं फळ भोगेल. रिक्षेने ठोस मारली, अपंग झाला आणि मग गेला. नियंत्रणाच्या व्यतिरिक्त काही नाही करायचं. नियंत्रण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गोष्टी जीवन हे नियंत्रणावर अवलंबून आहे. आपली रेखा मर्यादा. आता मग सकाळी मला लांबून माणूस दिसत नाही म्हणून हे फाटक उलट केलेलं होतं. कोणीतरी परत त्याला तीर्प करून दिलं. मला समोरून माणूस दिसला पाहिजे, तो मोत्रीकडे कोण जातं, बाई जाते किंवा माणूस जात, तिथून माझं लक्ष असतं बरोबर. म्हणून मी स्वतः सरकत होतो सकाळीच. तिकडून जर आला तर मला दिसत नाही. नियंत्रण असतं ते. येणारा कशा करता आलाय आणि लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात हा क्रोध जो आहे, क्रोधामुळे मनुष्य काय करतो, दोषारोपण करत असतो नेहमी. आणि दोषारोपणाने अहंकार निर्माण होतो. कोणालाच काही समजत नाही, मलाच सगळं समजतं, मलाच सगळं समजतं, मलाच सगळं समजतं. म्हणून मत्सररहित दुर्भावना सर्वथा अभाव राहतो. आपण जर मत्सर नाहीच केला कोणाचा, तर आपल्यामध्ये वाईट भावना येत नाही. मना पावना भावना राघवाची. आपला गमतीचा स्वभाव असेल किंवा कोणाशी गमतीचं नातं असेल तर तेवढ्यापुरता तो मत्सर भाव ठीक आहे. पण नंतर कोणाबद्दल ईर्ष्या, राग, द्वेष, वैर आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला नको. आता हे बरेच लोक येऊन रडताना मुलांच्या बाबतीत, त्यांना सुद्धा मी सरळ सांगतो, आपला भोग आहे हा. तुम्ही तुमच्या मुलांना सोन्याला तळतळून श्राप देऊन जाऊ नका की आमचं केलं नाही तुमचंही होणार नाही. कोण म्हणेल राजसी आणि तामसी म्हातारा म्हणेल, सात्विक म्हातारा म्हणणार नाही. पण त्याला माहिती आहे अंतकाली जर सुख असेल तर मिळेल. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्या हातात काय आहे की जर अंतकाली काही नसेल तर ते होईलच. आता बघा, या वृद्धाश्रमामध्ये जे माता पिता राहत आहे त्यांना असं वाटत नसेल का, रविवारी जर मुलगा भेटायला होत असेल तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अजून 5 दिवसांना भेटेल असं वाटत असतं. ते हा म्हणतो का जर रविवारी गेलंच पाहिजे का, नाही म्हटलं तर काय होतं, फोनवर नाही बोलत का, लक्षात ठेवा. त्यांनाही सांगितलं मागे ते भागवतामध्ये, तुम्ही चिंता करू नका, कारण सोडून देतो तो. ते सुख आपल्या पदरी नाही आहे, त्यामुळे त्याचा संबंधाशी आपण जे आहे ते मिळवा. आणि उलट संधी आली आहे एकांतात चिंतन करून. असं आहे, साधा आपुला लेहित गेला गेला नरदेह मग काहीचा भगवंत. आता पाऊस सुरू झाला ना, सगळं म्हणे काही कोणी येणार नाही प्रवचन म्हणून. म्हटलं तू चालला जा, मी करीनच. तू चालला जा, मी प्रवचन करीनच. आणि तू घरी ऐक म्हटलं मोबाईल लावून. असं बोलू सुद्धा नाही. पाऊस थांबून गेला, लोक आले, प्रवचन सुरू आहे. असं नाही करतायत किंवा 8ला मंदिर बंद करून घरी चालले जा. त्याचा 9:15च्या पुढचा टाईम आहे मंदिर बंद करायचं. ते का खंडेरावचं मंदिर आहे, लावाचं बी नाही, उघडाचं बी नाही. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून दुर्भावना गेली पाहिजे.
आणि जेव्हा दुर्भावना जाते त्यावेळा ज्ञान हे साधन श्रवण होतं आणि श्रवणाचं मनन होतं आणि मननाचं निजध्यास होतो आणि निजध्यासाने निष्ठा पक्की होते. आज आपलं कधी उद्या जर रात्री काय सांगितलं तर काय माहिती कारण त्याचं चिंतन केलं नसल्यामुळे उद्या काय होईल एवढं पहा. आता तुम्ही काय सकाळीच कोणी आता आलं नाही ना त्याला सांगायचं की रात्री काय मुद्द्याचं होतं फायद्याच्या गोष्टी फार होतं तो म्हणजे सांग मला लवकर पण अध्यात्म होतं हा चालत राहत. कारण स्वार्थी स्वभाव असला की तो म्हणतो पैशाचं काय सांगितलं ते सांगतो आणि सात्विक मनुष्य हो काल काही माझं पुण्य नव्हतं म्हणून श्रवणाला येता आलं नाही. मग काय होतं एखादी गोष्ट सांगून टाका त्याच्यात. ज्याने चिंतन केलंय त्याला सांगता येतं ज्याने चिंतन केलं नाही त्याला सांगता नाही. म्हणून चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी तुम्ही बैसून या चित्ती मज जागवावे खरी. आता जन्म आणि कर्म हे ज्ञानानं सोडता येतं. समस्त प्राण्यांचं हित त्याच्यामध्येच आहे. म्हणून राजा आणि ब्राह्मण यांनी नेहमी गृहस्थाश्रमात राहून सुद्धा त्याग करावा. आता कसा काय करावा तर ब्राह्मणानं समाजाला ज्ञान सांगण्याकरता आपल्याला त्रास झाला तरी तो सहन करावा. राजाने प्रजा सांभाळताना त्रास झाला तरी तो सहन करावा. तो पुत्राबाई घाण करेल दे त्याला आवाज. तो ब्राह्मणाने सुद्धा त्याग आणि राजाने सुद्धा आपल्या सुखाचा त्याग करावा प्रजेकरता. जे राजे प्रजेकरता आपल्या सुखाचा त्याग करत नाही ते राजे पुढच्या जन्मी नरकात जातात. राजाचा त्याग सगळ्यात मोठा आहे. राजाचा त्याग सगळ्यात मोठा आहे. राजाने सगळे वार्ता घेतल्या पाहिजे. म्हणून ते म्हणतात विविध साधनं सगळे सांगितले आहेत. मग याच्याकरता आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये अनेक साधन आहे. तर पहिलं साधन काय लक्षात ठेवायचं संसारी माणसाने प्राण्यांवर समदृष्टी ठेवायची बस. म्हणून आपल्याकडे गाय कुत्रा यांना रोज खाऊ घालायला सांगितलं आहे आणि तेही जास्ती नाही एवढंच. सरळ संतुष्ट याच्याने काय होतं समदृष्टीने मनुष्य सरळ होतो आणि संतुष्ट राहतो आणि ज्ञाननिष्ठ राहून धर्माचं पालन त्याच्या हाताकडून घडतं आणि त्याचं चित्त शुद्ध होत जातं. समदृष्टीशिवाय चित्त शुद्ध होत नाही. माऊलीने याच्यावर एक ओवी लिहिली समबुद्धी घेता शमदमावरी हरी झाला. हरिपाठ कुठेही बसवा कसाही फिरवा असं आहे. शमदम येतं आपल्या अंगी आणि शमदम आले की मनुष्य सुखी राहतो. ज्यांच्या अंगी शमदम नाही आहे त्यांच्याजवळ सुख नाही राहत. म्हणून शब्दमन आणि परब्रह्म दोन्ही श्रद्धा राखल्या जातात. म्हणून नामावर श्रद्धा राहते आणि आत्म्यावरही श्रद्धा. शब्दब्रह्म आणि परब्रह्म. परब्रह्म म्हणजे आत्मा, शब्दब्रह्म म्हणजे सगुण देवाचं रूप राम नाम कृष्ण नाम. आणि मग जे व्रत केले जातात त्या व्रताने चित्त शुद्ध होतं आणि दुर्गम स्थानामध्ये सुद्धा गेल्यावर आपल्याकडून धर्म पाळला. धर्म सुटत नाही. दुर्गम स्थान कठीण परिस्थिती आली तरी सत्य धर्माचा आश्रय आहे. सत्य जे आहे ते धर्माचा आश्रय अत्यंत तेजस्वी मानलं जातं. म्हणून विषय प्रकाश करण्याकरता बुद्धीवर भरोसा ठेवू नका.
कारण बुद्धीत केव्हाच विषय प्रवेश करतील आणि बुद्धी गिरून जाते. जी बुद्धी भगवंताला समर्पण केली गेलेली आहे, ज्या बुद्धीचं लग्न ईश्वराशी लावलेलं आहे, तिचा भरोसा पक्का. आता लग्न लागल्यावर भरोसा नाही, 2 महिन्यात पडून जातात. बापांना चिंता पडली आहे, पोरगी राहिली का नाही तिथे, अशी पंचायत झाली आहे. मी तुम्ही थोडसंही काही उणीव ठेवली की बंद झाला. म्हणून आता बुद्धीवर भरोसा ठेवू नको. पवित्र नियमनिष्ठा याच्याने मनुष्य यशस्वी होतो आणि कामना बंधनातून तो मुक्त होतो. म्हणून यज्ञाच्या द्वारानं भगवंताचं यजन करायला सांगितलंय. यजन केल्यानंतर काम क्रोध सुटले. कामक्रोधादिक राक्षसमर्दोनी देह अहम भाव रावण निवटोनी. हे राक्षस जे आहे काम क्रोध यांचं निर्जन झालं पाहिजे. म्हणून क्रोधाग्नी हा माणसाचं रक्त पातळ करतो, म्हणजे हेमोग्लोबिन कमी होतं. म्हणून संताप करायचा नाही. पहा तुम्ही, जाड मनुष्य असला म्हणून त्याच्यात हेमोग्लोबिन असेल जास्ती असंही नाही, किंवा बारीक आहे म्हणून त्याच्यात कमी असेल असंही नाही. जे रक्ताचं प्रमाण आहे, जास्ती झालं तरी त्रास होतो आणि कमी झालं तरी त्रास होतो. म्हणून कठोर कर्माचरण केलं जातं आणि उदार अंतःकरणानं मनुष्य जीवन जगतो. त्याचा स्वभाव पवित्र होतो आणि पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होतो. जसं स्नान केलं की आपण पवित्र मानतो आणि स्नान नाही झालं, पारशाने उठलो की पवित्र. हे लक्षात. सकाळीचा भैया घेऊन येतो ना, तर 2-4 लोक असे आहे की ते मला उतरावं लागतं. ते नमस्कार करतात आणि म्हटलं मी अजून आंघोळ व्हायची आहे, तर ते मला सांगतात हेम विप्र सदा शुची. असं वचन आहे, असं वचन आहे. सोनं आणि ब्राह्मण हा पवित्र असतो. का तर ब्राह्मण उठल्याबरोबर न्यास करून घेतो. कराग्रे वसती लक्ष्मी कर्मध्येतु सर्वसती कर्मवलेतु गोविंदम प्रभाते उत्कृष्टम गोविंदम उत्कृष्टम गरुडध्वज उत्कृष्ट कमलाकांते जगदम मंगलम गुरु अपवित्र पवित्र वास. आणि पाणी शिंपडून घेतो, मग प्रातर्विधीला सुरू करतो. तो जरी स्नान झालं नसलं तरी तो पवित्र होऊन जातो. हे त्या रस्त्यावर त्या माणसाला माहिती असतं. असं आहे. भैयाला म्हटलं तो दिसला की गाडी तरी मला उतरू देत जा, परत बसू देत. त्याचं समाधान नाही होणार त्याच्याशिवाय. बरं रस्त्यात दक्षिणा देतो, नाही म्हटलं तर मग मला कुठे वेळ मिळणार आहे तुम्हाला भेटायला, असंही बोलून टाकतो तुम्ही. त्याच्या ह्याची बरोबर चाल. हेम विप्र सदा शुची. कसे शुची असतात? सोनं केव्हाही भट्टीत टाका पुन्हा शुद्ध. जसं ते अग्नीने शुद्ध होतं तसं ब्राह्मण ज्ञानाग्नीने शुद्ध होतो. 2 अग्नी आहे. जठराग्नीने काय होतं? अन्न पचून जातं. आता कावळी गुरुजी म्हटले तर बिना आंघोळीचे लोक पाया पडून घेतात आणि दक्षिणा घेऊन घेतात. कारण त्यांच्या दृष्टीत वेगळं होईल. ते त्याची दृष्टी वेगळी आहे. त्याची दृष्टी. नाथ महाराजांना कोणी कधी जोडा घेऊन आलं तरी ते अपवित्र मानत नव्हते. कारण इतकी घाई झाली की जोडाही काढत नाही, मांडीवर बसतो. त्याला वाटलं यांना संताप येईल, त्यांना आला नाही संताप. कारण जगामध्ये संतांच्या मागे छल कपट करणारे लोक तयार. असं आहे. आणि संतांना त्याच्याने तेज येतं आणि यांचं तेज नष्ट होतं. म्हणून संतानं जर काही थोडंसं पाप केलं आणि पुण्य केलं तर जे संताला मानतात त्यांच्याकडे पुण्य चाललं जातं आणि जे संताला विरोध करतात त्यांच्याकडे पाप चाललं जातं आणि संत निष्पाप होऊन जातात.
संताचं पुण्य चाललं जातं, संताचं पाप चाललं. आईचं सुद्धा तसंच आहे. तिला जे दोष असतील ते दोष कन्या आणि पुत्र यांच्या नावाने निघून जातात. ज्याप्रमाणे विप्र आहे, संत आहे, त्याप्रमाणे आई सुद्धा स्वामी तिन्ही जगाचा आई विना, आपण तिला बोल म्हणतो, कुंडली वरदा हरिठ श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये. व्यवस्थित झालं. औंडेकर भेटला होता काय म्हणा.